नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विधानसभेत निकृष्ट औषधांचा विषय गाजल्यानंतर देखील गोवेली ग्रामीण रुग्णालयाकडून 10 महिन्याच्या बाळाला मुदत संपल्याचे औषध दिले. कल्याण ग्रामीण भागात संतापाची लाट. अंबरनाथ तालुक्यातील वांगणी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिला रेणुका शिंदे ही तपासणीसाठी गेली असता तिला बुरशीजन्य औषध दिले. यावर तिने तेथील डॉक्टर, नर्स व फार्मासिस्टकडे तक्रार केली असता एक गोळी खाल्ली असतीस तर तू काय मेली असतीस का, असे उर्मट उत्तर दिल्याने नातेवाईक संतापले होते. हा विषय नागपूरचे आमदार मोहन मते यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत मांडला होता. यावरून आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करण्याची घोषणा विधानसभेत केली. शिवाय आरोग्य विभागाचा कारभार सुधारण्याचे निर्देशही दिले होते. परंतु यानंतर देखील शासनाच्या आरोग्य विभागात सुधारणा झाली असे मुळीच नाही. कारण कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालयाकडून एका 10 महिन्याच्या बाळाला चक्क मुदत संपलेले औषध दिले असून यामुळे बाळाच्या नातेवाईकांसह नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. 27 मे 2025 रोजी जन्मलेल्या कल्याण ग्रामीण गावातील एका बाळाला घेऊन त्याची आई गोवेली ग्रामीण रुग्णालयात गेली होती. बाळाला ताप व अंगावर पुळे आल्याने तिथे डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी तपासून काही औषधे लिहून दिली. सदर महिला काउंटरवर गेली असता तिला ओपिक्लेव हे मुदत संपलेले औषध दिलं. 2 फेब्रुवारी 2026 चे हे औषध एका सामाजिक कार्यकर्तीच्या लक्षात आल्याने तिने ते बाळाला पाजू नको, एक्सपायर झालेला आहे असं सांगितलं. तेव्हा त्या बाळाच्या आईच्या लक्षात आले की हा निष्काळजीपणा बाळाच्या जीवाशी खेळ नाही का. गोवेली ग्रामीण रुग्णालय हे ग्रामीण भागातील लोकांसाठी महत्त्वाचे आहे, परंतु येथे असे होत असेल तर खूपच गंभीर आहे. या रुग्णालयाच्या बाबतीत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. न तपासता औषध देणे, पेशंटला पुढे पाठवणे, रुग्णांकडे दुर्लक्ष करणे, रिपोर्ट वेळेवर न देणे, गोरगरीब पेशंटवर ओरडणे, वरिष्ठांचे दुर्लक्ष इत्यादी बाबतीत लोक संताप व्यक्त करतात. आजच्याच विषयी बोलायचे तर औषधांवर निरीक्षण करणे, मुदत संपलेली औषधे वेगळी करून ती नष्ट करण्याची, त्याची विल्हेवाट लावणे हे वैद्यकीय अधीक्षकांची जबाबदारी नाही का? या विरोधात आपण आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे एका सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. याबाबत कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, हे अत्यंत चुकीचं आहे. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. माझे या संदर्भात 3 प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, या रुग्णालयात बुरशी लागलेल्या औषधांचा साठा कोणत्या पुरवठादार कंपनीकडून किंवा शासकीय पुरवठा यंत्रणेमार्फत, उदाहरणार्थ हापकिन, सेंट्रल प्रोकरमेंट प्राप्त झाला होता? दुसरा प्रश्न अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून औषध साठवण, निरीक्षण व गुणवत्ता तपासण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे शासन जारी करणार आहे का? आणि तिसरा प्रश्न आहे, राज्यातील इतर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांच्या गुणवत्तेची तपासणी नियमितपणे करण्यासाठी कोणती यंत्रणा कार्यरत आहे आणि अशी यंत्रणा अस्तित्वात नसल्यास शासन ही यंत्रणा निर्माण करणार आहे काय? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य मोहन मते साहेबांनी वांगणी तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना बुरशी आढळलेली जी काही बुरशी लागलेली औषधं आहेत त्याच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला आहे. आता या प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमधली जी वस्तुस्थिती आहे आणि त्या वस्तुस्थितीनंतर त्यांनी परत जे काही प्रश्नामध्ये परत आणखीन उपप्रश्न विचारले, त्या दोन्ही प्रश्नांमधला 2 मुद्दे आहेत. एक तर ही खरेदी जी झालेली आहे ती DPTCचा आपण जे काही जिल्हा नियोजन विकास निधीमधून पैसे देतोय त्याच्यामधून स्थानिकच्या अधिकाऱ्यांनी केलेली खरेदी आहे. या खरेदीमध्ये जे काही नियम आणि निकष पाळले पाहिजेत त्याच्याबद्दलची जबाबदारी संबंधित तिथल्या अधिकाऱ्यांची आहे की ज्याच्यामध्ये ते काम करणं अपेक्षित आहे. आपल्या तक्रारीनंतर आणि आपल्या तक्रारीच्या एकूणच संपूर्ण कामकाजाची चौकशी केल्यानंतर 15/12/2025 रोजी तपासणीसाठी या गोळ्यांचे नमुने आपण तपासणीसाठी घेतले होते. या एकूण त्याचा रिपोर्ट जो आहे तो आपल्या शासकीय प्रयोगशाळा आणि अन्न औषध प्रशासन विभागाचा जो काही लॅब रिपोर्ट आला त्याच्यामध्ये 4/3/2026 याच्यामध्ये PSC वांगणीमध्ये जो काय एकूण औषध पुरवठा झाला आहे त्याच्यामध्ये बुरशीजन्य वाढीने संक्रमित नाही अशा पद्धतीचं म्हणणं म्हटलं आहे. पण त्याच्यामधला दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की सदर औषधामधले घटक प्रमाण जे आहे त्याचं लेबल क्रमांक 98.31% असून त्याचे लिमिट 95 ते 105% प्रमाणे आढळून आलेलं आहे. आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की
या सगळ्या एकूणच औषधांमध्ये जे डिसोल्युशनचा कालावधी हा 85% असणं अपेक्षित आहे, परंतु तो 59.16 अशा पद्धतीचा आहे. त्यामुळे अन्न औषध प्रशासनाने ही जी काय एकूण औषध आहे ती अप्रमाणित असल्याचं घोषित केलं. त्यामुळे आपल्या प्रश्नाच्या अनुषंगानं पहिल्यांदा आम्ही याच्याबद्दल ज्या लॅबने याला मान्यता दिली त्या दोन्ही लॅबवरती कारवाई करण्यासाठी एकतर त्यांना आम्ही ब्लॅकलिस्टेड करू, त्याच्याबरोबर त्याचं ॲक्रेडिटेशन रद्द करू आणि त्याचबरोबर एफडीएला आम्ही विनंती केली की याच्याबद्दलचा जो काही गुन्हा दाखल करायला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा शासनाच्या वतीनं आम्ही सूचना देतोय. दुसरं, याच्याबरोबरनं आणखीन एक मुद्दा असा आहे की ही सगळी खरेदी करण्यामध्ये जे आमचे अधिकारी असतील, तिथले संबंधित DHO असतील, तिथले संबंधित आमचे आपला फार्मासिस्ट असेल, जे कोण असतील त्या सगळ्या लोकांच्यावरती सुद्धा डिपार्टमेंटल इन्क्वायरी आम्ही बसवतो आणि तात्काळ त्यांच्यावरती सुद्धा सस्पेन्शनची आम्ही कारवाई करतो. तिसरा मुद्दा असा आहे की एकूणच या सगळ्या गोष्टींमध्ये औषध गुणवत्ता होण्यासाठी आपण नेमकी कोणती भूमिका घेतोय अशा पद्धतीचं सुद्धा आपण विचारलंय. विशेषतः मी आपल्याला सांगेन की DPTCतल्या खरेदीमध्ये सुद्धा सगळ्या पालकमंत्री महोदयाने आम्ही विनंती केली आणि आम्ही सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना दिलीत की गुणवत्तापूर्ण औषधं घेण्याबद्दलची जी काही SOP आहे अशा पद्धतीच्या तक्रारी होऊ नयेत यासाठी त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्याबद्दलच्या सगळ्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आमच्याकडून सातत्यानं मॉनिटरिंग होते आणि तिथल्या स्थानिकच्या पालकमंत्र्यांनी सुद्धा तशा पद्धतीनं त्याला सूचना आणि त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग करावं अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग डिटेक्शन मशीन की जे खूप महत्त्वाचं मशीन आहे की ज्याची आम्ही आता पुढच्या महिन्याभरामध्ये त्या प्रत्यक्षतेचा आम्ही उपयोग करू की ज्याच्या माध्यमातून 8 विभागामध्ये सुद्धा सातत्याने या ड्रग डिटेक्शन मशीनच्या माध्यमातून अशा पद्धतीची चुकीची किंवा अनियमित अशा पद्धतीची जर खरेदी झाली तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करण्याचं आम्ही प्रस्तावित केलं. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.